Hello students, welcome to PSGP मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा. स्टुडंट्स, आज आपण EPC2 म्हणजेच लाईफ स्किल एज्युकेशन जीवन कौशल्य शिक्षण हा विषय समजून घेत आहोत. तर यातील युनिट नंबर 2 समजून घेत आहोत. 2.1 तो म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेले 10 गाभाभूत जीवन कौशल्य. तर यातील आपण 2 पॉईंट समजून घेतले. तर यातील नेक्स्ट पॉईंट आहे समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्विंग. तर याचा अर्थ आधी समजून घेऊया. दैनंदिन जीवनातील अडचणी, समस्या यामधून मार्ग काढण्याच्या कौशल्याचा अंतर्भाव समस्या निराकरण या जीवन कौशल्यात होतो. यशस्वीपणे समस्या सोडविणे, योग्य मार्गाचा अवलंब करणे, योग्य साधनांचा अवलंब करणे, कसलाही ताण न घेणे इत्यादी सर्व बाबी या जीवन कौशल्यात अधोरेखित झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये या जीवन कौशल्यांचा विकास झाल्यास तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. स्वतंत्रपणे विचार केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास देखील वाढत जातो. समस्या निराकरण ही एक मानसिक प्रक्रिया देखील आहे, कारण यात अनेक मानसिक क्रियांचा समावेश होतो आणि विशेष म्हणजे या समस्या विशिष्ट टप्प्याने सोडविल्या जातात. यात बुद्धिमत्तेचा भाग महत्त्वाचा ठरतो. इनसाइट लर्निंग, मर्मदृष्टी अध्ययनाने समस्या निराकरणाचे टप्पे आपण लक्षात घेऊ शकतो. त्यातून शास्त्रीय पद्धतीने समस्या निराकरणाची सवय लागते. शास्त्रीय पद्धतीने निराकरण केलेल्या समस्येत निष्कर्षाच्या अचूकतेची सत्यता अधिक असते. समस्या निराकरणासाठी अनेक मार्गांचा अवलंब करून योग्य मार्गांची निवड करावी लागते. निराकरणासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. हे जीवन कौशल्य शिक्षणातून समजले पाहिजे. म्हणजे विद्यार्थी अनेक पर्याय समस्या सोडविण्यासाठी विचारात घेण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा फक्त समस्येलाच कवटाळून राहणारी व्यक्ती ही आपण बघतो. सतत रागा करीत राहणे योग्य नाही. उदाहरणार्थ, मला तर येतच नाही, मलाच का, मीच का इत्यादीचे उत्तर समस्या निराकरणाचे अनेक पर्यायांचा विचार झाला नाही यातच असू शकते, असे आपण ठामपणे म्हणू शकतो. तर समस्या निराकरणाची एक व्याख्या समजून घेऊ. एखादी समस्या कशामुळे निर्माण झाली, त्या समस्येतील घटक कोणते, ती कशी सोडविता येईल, त्याला पर्याय कोणते, याचा चांगला परिणाम कोणता याचा शास्त्रशुद्ध विचार म्हणजे समस्या निराकरण होय. प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, का, कसे, केव्हा, मग निराकरण आपोआप होते. आता नेक्स्ट पॉईंट यातला समजून घेऊ. निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. आधी याचा अर्थ समजून घेऊ. निर्णय क्षमता ही एक प्रक्रिया आहे. निर्णय म्हणजे सारासार विचारानंतर एखादी गोष्ट करण्याचा केलेला निश्चय होय. निर्णय क्षमतेची कसोटी मोठी अडचण किंवा समस्या समोर आल्यावरच लागते. तरीसुद्धा दैनंदिन व्यवहारातही या क्षमतेची झलक छोट्या छोट्या प्रसंगात दिसून येते. उदाहरणार्थ, प्रवासास जाताना रेल्वे अर्धा तास लेट झाली तरी 4 जणांमधील एक प्रश्न विचारतो की आता काय करायचे. इथे एक साधा निर्णय आहे आणि पर्याय एकच आहे, अर्धा तास वाट पाहावी लागणार. त्या वेळेचा विनियोग कसा करायचा हा वैयक्तिक निर्णय आहे. निर्णय हे परिस्थिती आणि स्वतःच्या क्षमतेनुसार देखील बदलतात. उदाहरणार्थ, 10वी नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा आणि कोठे हे परिस्थिती आणि स्वतःची क्षमतानुसारच ठरेल. जर दोन्हींचा विचार करून निर्णय घेतला नाही तर त्याचे पाहिजे तसे परिणाम मिळणार नाही. समस्या निराकरणाची पुढची पायरी निर्णय आहे आणि म्हणूनच ती एक प्रक्रिया आहे. समस्या निराकरणाच्या पायऱ्यांचा वापर करून समस्या सोडविली जाते. अनेक पर्यायातून एक पर्यायाचा स्वीकार केला जातो. तर हा पर्यायाचा स्वीकार म्हणजेच निर्णय क्षमता आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य पर्याय किंवा विचारांचा स्वीकार हा निर्णय क्षमता दर्शविते. जीवनाच्या गुणवत्तेवर निर्णय क्षमता कौशल्यांचा परिणाम होत असतो.
आता निर्णय क्षमतेचे काही घटक आहेत. तर पहिला घटक म्हणजे पर्याय, त्यानंतर पसंती आणि उद्दिष्ट. तर मग पर्याय, मग यामध्ये प्रत्येक घटक, प्रसंग अथवा समस्येत 2 किंवा अधिक पर्याय असतात. निर्णय क्षमता म्हणजे त्यातील सर्वाधिक चांगला पर्याय निवडणे. आणि पसंती, यामध्ये निर्णय क्षमतेत पसंती समाविष्ट आहे. याचा अर्थ तुम्हाला निवडण्याचा, पसंत करण्याचा अधिकार आहे आणि त्यातून निर्णय क्षमता विकसित होईल अथवा दिसेल. तर यातलं नेक्स्ट पॉईंट, उद्दिष्ट आणि समस्या. निर्णय क्षमतेमधला घटक. निर्णय क्षमता उद्दिष्टाभिमुख असते. निर्णय क्षमतेमुळेच उद्दिष्ट साध्य होते किंवा समस्या सोडविली जाते. आता नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट जीवन कौशल्य समजून घेऊ. प्रभावी संप्रेषण किंवा परिणामकारक संप्रेषण. परिणामकारक संप्रेषण किंवा संभाषण. तर याचा अर्थ आधी समजून घेऊ. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पाठविलेला अर्थपूर्ण संदेश म्हणजे संप्रेषण होय. प्रेषकाने पाठविलेला संदेश जर ग्राहकाला नीटपणे समजला तरच संप्रेषण परिणामकारक ठरते. संदेश 2 स्वरूपाचे असतात, एक शाब्दिक आणि दुसरा अशाब्दिक. शाब्दिकमध्ये शब्दाचा समावेश होतो, तर अशाब्दिकमध्ये चित्रमय माहिती समाविष्ट होते. आधुनिक जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रभावी संप्रेषण असणे अत्यंत गरजेचे आहे. संप्रेषण याला संज्ञापन असे देखील म्हणतात. एका व्यक्तीकडून माहिती, कल्पना व अभिवृत्ती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संप्रेषित करण्याची कृती म्हणजे संप्रेषण असते. मग ही कृती लिखित, मौखिक, शाब्दिक किंवा अशाब्दिक, चित्रमय अशी असू शकते. संप्रेषणामुळेच समाज हा गतिशील बनत असतो. दैनंदिन जीवनातील संप्रेषण आपणासाठी खूप सोपी प्रक्रिया आहे, परंतु या सोप्या वाटणाऱ्या प्रक्रियेतही असे अनेक पैलू आहेत. त्यातून माणूस उभा राहतो, चालतो, धावतो किंवा वेगानेही पळतो. थोडक्यात तो सक्रिय बनतो किंवा निष्क्रिय देखील बनू शकतो. तो समजूतदार बनतो अथवा गैरसमजही निर्माण होऊ शकतात. म्हणूनच या संप्रेषणाचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आणि संप्रेषण कौशल्याच्या परिणामकारक वापराने शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सहभाग आश्चर्यकारकरित्या वाढविता येऊ शकतो. म्हणून संप्रेषण कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. त्याची व्याख्या समजून घेऊ. माहिती, मते किंवा कल्पना यांची लिखित, मौखिक किंवा दृश्य माध्यमांच्या सहाय्याने देवाणघेवाण करणे की ज्यायोगे या माहितीचे, मतांचे किंवा कल्पनांचे प्रत्येक संबंधित व्यक्तीला पूर्णपणे आकलन होईल, अशा प्रकारे प्रसारित करणे म्हणजे संज्ञापन होय. नेक्स्ट पॉईंट समजून घेऊ. आंतरमानवीय नातेसंबंध व्यवहार किंवा आंतरवैयक्तिक संबंध, इंटरपर्सनल रिलेशन. तर याचा अर्थ समजून घेऊ. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या विचाराप्रमाणे आंतरमानवीय असले पाहिजे. एकमेकांना मदत करणे, एकमेकांविषयी निष्ठा, प्रेम, आदर यावर आंतरवैयक्तिक संबंध अवलंबून असतात. परस्पर सहकार्याची भावना, परस्परांच्या विचारांचा आदर, समाधानकारक वर्तन, ताणतणावांपासून मुक्त असणे या बाबी आंतरवैयक्तिक व्यवहारात अंतर्भूत आहेत. या व्यवहारामुळे प्रतिकूलतेवर अनुकूलतेची मात होते. आंतरवैयक्तिक संबंध सुदृढ असतील तर ते एकमेकांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी महत्त्वाचे ठरतात. तर याची अजून एक व्याख्या समजून घेऊ. नातेसंबंधातील अपेक्षांचा विकास आणि आंतरवैयक्तिक संबंधातील दृढता यावर व्याख्येत भर दिला आहे. थोडक्यात, कुटुंब आणि आपल्या सभोवताली असलेले इतर लोक यांच्यात सकारात्मक संबंध
दृढ करण्यासाठी आंतरवैयक्तिक कौशल्य मदत करतात. मैत्रीपूर्ण संबंध, भक्कम नातेसंबंध या कौशल्याने विकसित होतात. जीवनाच्या यशस्वीतेत या संबंधांचा फार मोठा वाटा असतो. नेक्स्ट पॉइंट समजून घेऊ. सर्जनशील विचार. क्रिएटिव्ह थिंकिंग. तर याचा अर्थ समजून घेऊ. सृजन याचा अर्थ नवीन जन्माला घालणे, पारंपरिक विचार न करता काहीतरी नवीन विचार करणे, त्याला सर्जनात्मक विचार देखील म्हणतात. यातून निर्मितीक्षम विचार अधोरेखित होतात. मानव हा विचार करणारा प्राणी आहे. विचार हा शब्द फार व्यापक अर्थाने आपल्या जीवनात वापरला जातो. अवबोध, स्मृती, कल्पना, संकल्पना, तर्क, अनुमान, चिकित्सा वृत्ती या सर्व मनोव्यापारांचा विचार प्रक्रियेत अंतर्भाव होतो. सृजनात्मक विचार कौशल्य उच्च पातळीवरील विचार प्रक्रिया आहे. सर्जनशीलता ही जन्मताच असते. बालक जन्माला येतेवेळी सर्जनशील कौशल्य त्याच्या निसर्गताच असते. मात्र हे कौशल्य दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणे शिकणे यातून विकसित होते. ते याची व्याख्या समजून घेऊ. अनुभवांची जुळणी करून जेव्हा नवीन कृती निर्माण होते तेव्हा त्याला सर्जनशील विचार म्हणतात. तर नेक्स्ट पॉइंट समजून घेऊ. चिकित्सात्मक विचार कौशल्य. क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. तर याचा अर्थही समजून घेऊ. शिक्षणातून केवळ ज्ञान, माहिती मिळणे अपेक्षित नाही किंवा शिक्षणाचा फक्त तेवढाच उद्देशही नाही, तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, मानसिक, भावनिक विकास व्हावा. त्यांना विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन करण्यास प्रवृत्त करणे शिक्षणात अपेक्षित आहे. थोडक्यात त्यांनी चिंतन, मनन केले पाहिजे, समस्यांचे निराकरण केले पाहिजे. केवळ पोपटपंची केल्याने विचार कौशल्य आत्मसात होत नाही. सर्जनात्मक विचाराप्रमाणे चिकित्सात्मक विचार देखील उच्च मानसिक प्रक्रिया आहे. या विचार कौशल्यांमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतो, स्वतः विचार करून तर्कनिष्ठ होतो. चिकित्सात्मक विचार कौशल्याने ही आत्मनिर्भरता प्रबळ होते. केवळ पोपटपंची प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कुंठित होते. म्हणून विचार प्रक्रिया सक्रियतेवर भर असावा. मिळालेल्या माहितीचा विचार जसाचा तसा न करता या माहितीचे चिंतन व मनन करून व तर्कशक्तीची जोड देऊन केलेला साधक बाधक विचार चिकित्सात्मक चिंतनात अभिप्रेत आहे. चिकित्सा ही प्रगल्भ अशी संकल्पना आहे. जवळजवळ 2500 वर्षापूर्वी ही संकल्पना विकसित झालेली आहे. चिकित्सात्मक विचाराचे मूळ 20व्या शतकाच्या मधील काळात पुन्हा जोर धरू लागले. चिकित्सात्मक विचार ही एक क्षमता आहे, कौशल्य आहे. माहितीचे विश्लेषण करणे, विश्लेषणात अनुभव तसेच वस्तुनिष्ठतेचा वापर करणे हे विचाराचे वैशिष्ट्य आहे. आता नेक्स्ट पॉइंट समजून घेऊ. भावनांचे निराकरण. याचा अर्थ आधी समजून घेऊ. भावना आणि विचार दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. भावना हे मानवी जीवनात अजब रसायन म्हणून काम करते. भावना हे मानवी जीवनात अजब रसायन म्हणून काम करीत असते. भावनांच्या बाबतीत मानवी जीवनात आपण काही शब्दप्रयोग नेहमी ऐकतो. भावनाप्रधान, भावनाशून्य, भावूक, भावनेच्या आहारी जाणे इत्यादी. या सर्व मानवी जीवनातील आंतरक्रिया आहेत आणि या प्रत्येक आंतरक्रियेवर छोट्यापासून ते मोठ्या
मोठ्या समस्या देखील निर्माण होतात। या आंतरक्रियेद्वारा आचार विचारांना वळण लागते, जीवनाचा कायापालट होतो अथवा एखाद्याचे कौटुंबिक सामाजिक जीवन प्रभावित होऊ शकते। यासाठी भावनांचे निराकरण करणे अत्यंत गरजेचे असते। भावनांच्या समृद्धतेला जीवनात उच्च स्थान असते। व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जीवनमान भावनेच्या समृद्धतेने उंचावते किंवा सुखी होते। भावनांचे निराकरण म्हणजे सुसमायोजन आणि इतरांवर व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव टाकणे होय। जीवनात या कौशल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या मनामध्ये ज्या विविध प्रकारच्या भावना निर्माण होतात त्यांचा स्वीकार करणे, त्या मान्य करणे हे भावनिक विकासासाठी आवश्यक असते। ज्याप्रमाणे आपल्याला इतरांबद्दल प्रेम, आपुलकी, आदर वाटतो, त्याचप्रमाणे राग, द्वेष, तिरस्कारही वाटतो। विविध गोष्टींची, प्रसंगांची भीती वाटते, हे समजून घेणे आवश्यक असते आणि समज आल्यावर मग निराकरण करणे सोपे जाते। आनंदी जीवनासाठी भावनांचे निराकरण अथवा अनुकूलन आवश्यक असते। त्याची व्याख्या ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार अशी आहे: मनाची कोणत्याही प्रकारची प्रक्षुब्धता किंवा अस्वस्थता, मनस्थिती, मनोविकार, आवेश किंवा उद्दीपित मानसिक अवस्था म्हणजे भावना होय। यातील नेक्स्ट पॉइंट, स्वजाणीव, सेल्फ अवेअरनेस। मनाच्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहणे, मी कसा आहे याचे स्वतःला मिळालेले उत्तर म्हणजे स्वजाणीव होय। आपल्यातील कमतरता, शक्तिस्थाने ओळखणे तसेच आत्मसन्मान जागृत करणे म्हणजे स्वजाणीव होय। संशोधनानुसार ज्या व्यक्तीचा भावनिक बुद्ध्यांक उच्च असतो त्या व्यक्तींमध्ये नेहमीच स्वजाणीव कमालीची असते। ते त्यांच्या भावना ओळखू शकतात, आत्मविश्वास देखील असतो, भावनांवर त्यांचे नियंत्रण देखील असते। तर भावनिक क्षमता, मग भावनिक क्षमता कोणत्या तर मग स्वजाणीव, स्वनियंत्रण, अभिप्रेरण, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य। आता नेक्स्ट पॉइंट समजून घेऊ। येथील लास्ट पॉइंट, तणावाचे निराकरण। तर आधी अर्थ समजून घेऊ। रुसो, रवींद्रनाथ टागोर यासारख्या शिक्षण तज्ज्ञांनी आनंददायी शिक्षणाचा पुरस्कार केला। आनंददायी शिक्षणाचा पुरस्कार 1995च्या सुधारित अभ्यासक्रमात केला गेला। शालेय शिक्षणातील समस्या दूर करण्याचा तो एक चांगला मार्ग होता। हे शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनोरंजनावर भर देते, अध्यापन प्रक्रियेतील नीरसता कमी करते, तसेच विद्यार्थ्यांना क्रियाशील बनविते। आजचा विद्यार्थी तणावग्रस्त आहे। हे तणाव वेगवेगळ्या प्रकारचे आहे। तणावाचे निराकरण करता येते। हे एक कौशल्य आहे, क्षमता आहे, ते प्रशिक्षणातून विकसित करता येते। आंतरवैयक्तिक समस्या आणि इतर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात, त्याने समस्येचे निराकरण होण्यास मदत होते। निराकरणाची महत्त्वाची प्रक्रिया असते। दैनंदिन जीवनात तणाव तर येणारच, परंतु निराकरण महत्त्वाचे असते। निराकरण करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते। तणावांचे कारणे शोधून निराकरण करता येते। तणाव म्हणजे अधिक काम केल्याने उत्पन्न होणारा थकवा असतो किंवा चिंता किंवा दडपण, यामुळे देखील तणाव निर्माण होतो। उदाहरणार्थ, एखादा प्रोजेक्ट 2 दिवसात पूर्ण करायचा आहे, परंतु तो 2 दिवसात पूर्ण होणे शक्य नाही, यामुळे देखील तणाव निर्माण होतो। तणावात असणे म्हणजे अस्वस्थ असणे, हे देखील तणावाचे उदाहरण होय। त्यालाच आपण हायपरटेन्शन असं देखील म्हणत असतो। तर याची व्याख्या समजून घेऊ। वैयक्तिक क्षमता आणि त्यांच्या गरजेतून निर्माण होणाऱ्या प्रेरणा, परिस्थिती आणि अपेक्षा
यातील तफावत इत्यादी यापासून शारीरिक आणि मानसिक असंतुलन होय. त्याचे तणाव अशा शब्दात वर्णन केले आहे. तणाव सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. परिस्थिती ज्यावेळी काहीतरी चांगली संधी बाब दर्शविते त्यावेळी तणाव चांगला असतो. त्यावेळी आपले प्रदर्शन योग्य रीतीने सादर करण्याची व्यक्तीला चांगली संधी मिळणार असते. उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम, परीक्षा ज्यावेळी व्यक्ती भावनिक, सामाजिक, शारीरिक समस्यांना तोंड देत असते त्यावेळी नकारात्मक तणाव जाणवतो. वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे, आव्हानांमुळे किंवा काल्पनिक भीतीमुळे आपल्या शरीरामध्ये व मनामध्ये जे बदल घडून येतात त्यांना ताण असे म्हणतात. अपेक्षित बाबी वास्तवात न आल्यास तणाव निर्माण होतो. भूतकाळातील अप्रिय गोष्टींचा विचार केल्यास निराशा वाढते. याउलट भविष्यकाळातील गोष्टींची चिंता केली तरी ताण निर्माण होतो. तर स्टुडंट्स 2.1 जो आहे हा संपलेला आहे हा पॉईंट. तर बराच मोठा होता. तर नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ. धन्यवाद.